का समजत नाही लोक या सुंदर ठिकाणी जात नाही। हे एक असे शहर होते जे एकेकाली जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखले जायचे। तर एवढंच नाही तर रामायणाची साक्ष असलेले श्रीराम आणि हनुमानची भेट सुद्धा या शहरात झाली होती। हे शहर म्हणजे रामायणामध्ये असलेली किष्किंधा नगरी आणि आत्ताचं हम्पी। हम्पी एक शहर नसून ही पूर्वी एक राजधानी होती। या राजधानीचे नाव होते किष्किंधा। 1336 मध्ये दोन भाऊ हे एका साम्राज्याची नींव रखतात। असे साम्राज्य जे भारतातील सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाची राजधानी बनवायची आणि काही वर्षातच विजयनगर हे संपूर्ण जगातील श्रीमंत आणि महत्त्वाची राजधानी म्हणून ओळखले जाते। हम्पी असे एकमेव शहर होते या ठिकाणी हिरे हे बाजारात विकले जायचे। म्हणतात ना, प्रत्येक साम्राज्य उदय असतो त्याच प्रकारे एका साम्राज्य अंत सुद्धा असतो। सन 1665 या वर्षी एक असे युद्ध झाले। या युद्धात विजयनगर साम्राज्य अंत झाला। 5 सत्ता हम्पीवर एकत्र येऊन हम्पीला लुटले। त्यासोबत हम्पी एक महिन्या आगीत जळत होती। येथील मंदिरे तोडली, महल तोडले आणि एक वेळचे श्रीमंत राज्य आज फक्त आपले भग्न अवशेष घेऊन उभे आहे। हम्पीमधील प्रत्येक दगडामध्ये कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत हे तिथे गेल्यानंतर जाणवतं आणि त्यासोबत आपल्याला त्या काळचे साम्राज्य किती शक्तिशाली होते हे दाखवते। हम्पी हे नुसतं पर्यटन शहर नसून तर एक साम्राज्य इतिहास आहे, तो आपल्याला जाणवतो। म्हणतात ना, शरीर नश्वर आहे पण आत्मा नाही, तसंच हम्पीच आहे।